सॉरी, मी स्केच काढत होते म्हणून मला लक्षात गेलं. मला बघायचं मी ह्याचं स्केच राईट हिअर द मॉडेल. येस, मी ह्याचं स्केच काढत होते. मला लक्षच गेलं नाही. आर्टिस्ट हेच असतात ना. तुम्हीच तर म्हणतात वैष्णवीला काय येतं, ती फक्त स्केचेस काढत असते, हो की नाही? वैष्णवी हे नाही करत. फक्त वैष्णवी काय काय करते आणि ती हेच फक्त करते का? फक्त स्केचिंगच का? तर नाही, बरंच काय करते. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मी काय शिकले आणि मी काय काय करते. सो बी दे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज थोडं फॉर्मल घातलेत कपडे, वॉच, शर्ट, थोडं सिरियस आहे टॉपिक म्हणून. येस, तुम्ही थंबनेल बघितलं असेल राईट. सो आजचा टॉपिक ना थोडा सिरियस. काही लोक हा व्हिडिओ स्किप पण करतील. आता कसं आहे ना, मी नेहमी तुम्हाला एंटरटेनमेंट देते, काहीतरी व्लॉगिंग दाखवते, इकडे गेले, मी तिकडे गेले, असं केलं तसं केलं. बट ह्या व्हिडिओमध्ये ना थोडं सिरियस, थोडं एज्युकेशनबद्दल आहे. आणि एज्युकेशनबद्दल म्हणले तर अर्धे मुलं त्याला इट विल स्किप. मी मला नाही बघायचा हा व्हिडिओ, बोर करणार आहे खूप जास्त. बट नाही गाईज, आय प्रॉमिस यू की तुम्हाला बोर नाही होणार या व्हिडिओमध्ये. आणि मी बाकीच्यांसारखा लेक्चरसुद्धा देणार नाही की असं करा, हे शिका, ते हे करा, असं पण नाही करणार. तुम्हाला नक्की एंटरटेनमेंट करेल ह्या व्हिडिओमध्ये पण, बट थोडं एज्युकेशनबद्दल असेल. सो गाईज, मला बरेच लोक म्हटले की तू थोडं तुझ्या फील्डबद्दल सांगा मला, बिकॉज माझ्या फील्डबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि खूप कमी लोकांना ह्याची माहिती असून ते त्याच्यात करिअर करतात. सो बरेच लोकांना इंटरेस्ट असतो ह्या फील्डमध्ये सुद्धा. तर खूप सस्पेन्समध्ये ठेवते का हे फील्ड. माझ्या फील्डचं नाव आहे ॲप्लाइड आर्ट्स, BFA ॲप्लाइड आर्ट्स, विच इज बॅचलर इन फाईन आर्ट्स. फाईन, ओके, फाईन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बिकॉज खूप लोक इकडेच गोंधळून जातात. फायनान्स असं ऐकतात काही लोक, काही वेगळाच ऐकतात, काही वेगळाच ऐकतात. सो फाईन आर्ट हा शब्द आहे, जे डिग्री मी करते आहे, आता मी शिकते आहे. आय मीन नाव इन 4th year. या अच्छा. सो मी तुम्हाला पुढच्या डिटेल्स देणार आहे की हा कोर्स कसा करावा, कोणी करावा आणि कोणी स्किप करावा, का कोणाला हा फायदेमंद होऊ शकतो. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये जसे बरेच यूट्यूबर आहेत जे एज्युकेशनबद्दल आपल्याला सांगत असतात, त्यांनीसुद्धा हा कोर्स जो आहे आमचा ॲप्लाइड आर्ट्स, हा कोर्स ग्राफिक डिझायनर हा कोर्स जो आहे त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की फ्युचरमध्ये ह्याचा यूज खूप होऊ शकतो काही. सो आय एम शुअर की तुम्हाला माझ्याकडनं जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि बरेच लोकांना मोटिवेटसुद्धा होतील ते आणि तुम्हाला आवडेल. आय प्रॉमिस यू दॅट. सो गाईज, बेसिकली फर्स्ट थिंग, आर्ट्स म्हणजे फक्त ड्रॉइंग नाही, फक्त कुठल्या तरी स्केच म्हणजे काहीतरी ड्रॉइंग केली आहे आपण, वॉल पेंटिंग करतो, हे करतो. बरेच लोकांना ना ड्रॉइंग, आर्ट, स्केच हे शब्द ना मोस्ट ऑफ माहितीच नसतात. त्यांना असं वाटतं की दुसरे लोक काय करतात. वैष्णवी, मी माझ्याबद्दल असं सांगते कारण की मला खूप एक्सपिरियन्स आला आहे माझ्या फील्डबद्दल. आणि मी जे घेतलं आहे तर मला लोकांनी फार बोललेत की काय करणार आहे ह्याच्यामध्ये, करिअर आहे का, काय हे काय फक्त ड्रॉइंग काढायचं. बट अपना दिमाग उसमें नहीं चलता ब्रो, तो नहीं चलेगा. अपना दिमाग इसमें चलता है, ड्राइंग, स्केचिंग, कम्युनिकेशन, लाइक दिस वन. या सो मी ही फील्ड यूज केली. सो गाईज, आता मी तुम्हाला सांगते की मी हा करिअर कसा चूज केला आणि त्याच्या आधीच्या स्टेप्स काही काय होत्या, त्याची काही एंट्रन्स एक्झाम असते का काही एक्झाम्स द्यावे लागतं का आधी त्याच्यासाठी, का अजून काही मार्क्स किती लागतात. हे बरेच क्वेश्चन्स असणार तुमच्या डोक्यात, मला माहिती आहे. सो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ म्हणूनच करते आहे की तुम्हाला कळेल की
नक्की काय सब्जेक्ट्स असतात आणि कसं असतं सगळ्या प्रोसिजर्स, ह्या एक्झाम म्हणजे एंट्रन्स एक्झाम असते का काय असतं, सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे. सो बी रेडी गाईज अँड होप यू लाईक इट. फाईन आर्ट अँड ॲप्लाइड आर्ट, दिस टू टर्म्स, हे दोन टर्म जे आहे फाईन आर्ट, लाईक फाईन आर्ट अँड ॲप्लाइड आर्ट, हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत. हे पहिले तर नीट डोक्यात फिक्स करून घ्या. फाईन आर्ट ह्या टॉपिकला मी थोडा इलॉबरेट करेल. फाईन आर्ट बेसिकली ते आर्ट असतं जे आपण बाय हँड आपण ड्रॉइंग काढतो, राईट. फॉर एक्झाम्पल असं तुम्ही मोठे मोठे पेंटिंग्स बघितले असतील, मी हँड म्हणजे स्वतःच्या हाताने ते पेंटिंग्स काढले आहेत. सो बेसिक आपल्या ॲप्लाइड आर्ट्समध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. आणि सो बेसिकली गाईज ॲप्लाइड आर्ट्स म्हणजे नक्की काय, ह्याला आधी असा कमर्शियल आर्ट्स असं म्हणायचे. सो आता सध्या रिसेंटली त्याला ॲप्लाइड आर्ट्स असं म्हणतात. सो जे आधीचे आर्टिस्ट आहेत त्यांना बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होतं की मी नक्की काय शिकते, ॲप्लाइड आर्ट्स म्हणजे नक्की ही वेगळी फील्ड आली का होती. सो नाही गाईज, कमर्शियल आर्ट हे नाव आहे, त्याला आधी कमर्शियल आर्ट असं म्हणायचे, पण आता त्याला ॲप्लाइड आर्ट असं नाव आहे. सो कन्फ्यूज होऊ नका, हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून हे एक क्लिअर केली गोष्ट. सो ओके, सो ह्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आणि मी काय काय केलं. सो बेसिकली मी 12th नंतर हा कोर्स चूज केला. सो त्याच्या आधी मी एंट्रन्स एक्झाम दिली होती. ह्या कोर्ससाठी एक एंट्रन्स एक्झाम असते गाईज. तुम्हाला समजा डिग्रीसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, विच इज CET, महाराष्ट्राची असते. सो त्याच्या आधी मला तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे की बरेच लोक काय करतात की काही मुलं म्हणजे आता मी जेवढ्यांशी बोलली आहे, सो काही लोकांनी आपली जी बेसिक लेवलची एक्झाम्स असतात, लाईक इंटरमिजिएट, एलिमेंटरी, एकदम बेसिक, बरोबर, पण काही लोक तेच देत नाही. सो माझ्यासोबत पण असंच झालेलं. मी सुद्धा इंटरमिजिएटची एक्झाम दिली नव्हती, मला माहीत नव्हतं की ती एवढी गरजेची असेल, बट मी दिली नव्हती ती. सो त्याच्यामुळे झालं असं काही नाही की मी दिली नाही. नंतर मी दिली ती एक्झाम, मी 12thमध्ये असताना ती एक्झाम दिली आणि माझी CET म्हणजे ह्या ॲप्लाइड आर्ट्ससाठी जी एंट्रन्स एक्झाम असते ती माझी 12th स्टँडर्डची एक्झाम म्हणजे बोर्ड्स आपले आणि माझी इंटरमिजिएट एक्झाम, मी ह्या तिन्ही एक्झाम्स एका वर्षी दिली त्या. सो गाईज तुम्ही हे तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून खरं तर हा व्हिडिओ करण्याचा मागचा रिझन हा आहे की तुम्ही जे तुम्हाला करिअर आहे की तुम्हाला माहिती की मला ह्याच्यामध्येच काम करायचं आहे तुम्हाला, सो तुम्ही आत्तापासून त्याची थोडी तयारी करा आणि कन्फ्यूज होऊ नका. सिम्पल आहे सगळी प्रोसिजर. सो फक्त फोकस राहा आणि काम करा. ह्या एक्झामसाठी जे आहे ॲप्लाइड आर्ट्ससाठी तुम्हाला पहिली गोष्ट, सगळ्यात फर्स्ट गोष्ट की तुम्हाला इंटरमिजिएटची एक्झाम द्यावी लागते. ती खूप जास्त गरजेची असते कारण की ती जसं ड्रॉइंगच्या रिलेटेड असतं, आपले ते ग्रेड इम्पॉर्टन्स असतात त्याचं सर्टिफिकेट. तुम्हाला इंटरमिजिएट ही एक्झाम द्यावी लागते. नंतर 12th स्टँडर्ड नंतर 11th 12th लाईक 12thचं सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागत असतं गाईज ह्या कोर्ससाठी. सो 12चे मार्क्स आणि तुमची जी एंट्रन्स एक्झाम होणार असते जी आहे CET, सो त्याच्यासाठी त्याचे 12चे मार्क्स आणि CETचे मार्क्स ते दोघे कंबाईन लागतात आणि मग तुमचा रिझल्ट लागतो CET. सो 12th पण तेवढीच गरजेची आहे गाईज. सो तुम्ही असं समजू नका की हां यार 12thमध्ये एवढा काय मी पास होईल, फक्त मी CETमध्ये चांगले स्कोअर करेल, मुलं इथेच गोंधळून जातात. आणि असं करू नका गाईज, कारण की तुमचे 12चे मार्क्स तेवढेच जास्त इम्पॉर्टंट आहे जेवढे तुमचे CETचे मार्क्स. सो दोन्ही कंबाईन करून तुमचा रिझल्ट आलेला असतो. सो 12th पण जास्त गरजेची आहे. सो 12th करणार, आता तुम्ही मला मला प्रश्न पडला असेल, म्हणजे तुम्हाला विचारू नाही शकत मला असे, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की 12th कोणत्या ह्याच्यात करावी, म्हणजे लाईक आर्ट्समध्येच करावं का, म्हणजे त्याचा फायदा होईल असं काही नाही आहे. तुम्ही 12th स्टँडर्ड कोणत्या पण फील्डमध्ये करू शकता, लाईक कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, कशातनं. बट मी जास्त प्रेफर करेल तुम्हाला की मी तर कॉमर्समधून केला होता बिकॉज मला एवढं काही नॉलेज नव्हतं आणि माझं फिक्स नव्हतं पहिली गोष्ट की मला पुढे करिअर करायचं कशात. मला ह्या फील्डबद्दल माहिती होतं, बट मी कॉमर्स ह्याच्यासाठी घेतलं की उद्या फ्युचरमध्ये समजा हे जे मी शिकते ह्या फील्डचं पण नॉलेज मला असावं आणि थोडं कमर्शियल नॉलेज पण असावं. कारण की कसं आहे गाईज, आपल्या इंडियामध्ये कमर्शियल नॉलेज थोडंफार
मुलींना का मुलांना, दोघांना, मला तर वाटतं दोघांना माहिती असायला पाहिजे की व्हॉट इज क्रेडिट, व्हॉट इज डेबिट, ह्या सगळ्या गोष्टी, ॲसेट काय म्हणतात, लायबिलिटीज आणि बँकेचे जे असतात डॉक्युमेंट्स हे ते सगळ्या गोष्टी. सो तुम्हाला ते थोडं नॉलेज त्याचं हवं. सो आय नो की 11-12मध्ये काय तुम्हाला पूर्ण सगळं काय माहिती होतं नाही, पण तुम्हाला बेसिक गोष्टी तरी माहिती असतात की चेक कसा असतो, त्याच्यामध्ये काय फील करायचं असतं, त्या गोष्टी. सो मी म्हणून कॉमर्स हे फील्ड चूज केलेलं आणि त्यानंतर मग मी ॲप्लाइड आर्ट्स केलं. सो तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये करू शकता गाईज, असं कंपल्शन नाही आहे या एक्झामसाठी. 11-12 नंतर म्हणजे तुमचा येतो मग CET. आता CET जी एक्झाम असते, तुम्हाला मी खूप CET पण त्याची ती एक्झाममध्ये होतं काय, म्हणजे काय सब्जेक्ट्स असतात, कशी असते, कधी होते, हे बरेच प्रश्न असतील. सो ती एक्झाम असते ॲक्च्युली मेमध्ये त्याची एक्झाम होते CETची आणि त्याचे फॉर्म्स हे आधीच निघतात. सो तुम्ही कोणत्या पण जे युनिव्हर्सिटी आहे, फॉर एक्झाम्पल आता मी माझ्याच युनिव्हर्सिटीचं सांगते, DY पाटील आहे, भारती विद्यापीठ आहे, बरेच असे ज्या कॉलेजेस आहेत. नंतर नाशिकमध्ये आपल्या KK वाघ जे कॉलेज आहे फाईन आर्टचं, सो त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली केलेलं, इकडे ॲप्लाय केलेला माझ्या CETसाठी. सो तुम्ही तिथेसुद्धा ॲप्लाय करू शकता गाईज, जे नाशिकमध्ये आहेत त्यांच्यासाठी. आणि जे नाही तर सो तुम्ही थोडं सर्च करा तुमच्या एरियामध्ये कुठे आर्ट्सचे कॉलेजेस आहेत का जिकडे ह्या एक्झाम्स होतात. सो तिकडे थोडीशी चौकशी करा, तुम्हाला नक्की सांगते. आणि बेसिकली CETमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स लागतात हे महत्त्वाचं आहे. सो तुम्ही हे इथून पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो थोडा सिरियस असणार आहे गाईज. सो प्लीज नीट लक्ष देऊन ऐका, बिकॉज हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला खूप जास्त नंतर यूज होणार. सो बी फोकस्ड, सो ओके गाईज, बी सिरियस नाव. सो CETमध्ये जे सब्जेक्ट्स असतात ते बेसिकली ड्रॉइंग हा सब्जेक्ट असतो. ड्रॉइंगमध्ये तुम्हाला मेमरी ड्रॉइंग हा सब्जेक्ट असतो. नंतर आपलं लाईफ स्केचिंग हा सब्जेक्ट असतो. लाईफ स्केचिंग म्हणजे बेसिकली काय असतं, तुम्हाला कोणता पण एक ऑब्जेक्ट दिलेला जातो. फॉर एक्झाम्पल आता माझ्या एक्झाममध्ये, माझ्या CETच्या एक्झामला मला ओनियन म्हणजे कांदा आपला हा ऑब्जेक्ट आला होता. सो त्याच्यासाठी म्हणजे असे कोणतेही ऑब्जेक्ट तुम्हाला ते देऊ शकतात तुमच्या एक्झामसाठी. सो त्याच्यासाठी प्रिपेअर करा. नंतर मेमरी ड्रॉइंग तर माहिती असेल, लाईक तुम्हाला कोणता पण एक सब्जेक्ट दिला जातो, लाईक इंडोर स्केचिंग. मला इंडोर स्केचिंग हा सब्जेक्ट आला, तर मी त्याच्यामध्ये काही मुलं दाखवले होते जे कॅरम खेळत आहेत आपल्या घरात. सो तिकडचं तुम्हाला थोडं दाखवावं लागेल, म्हणजे त्याचा अभ्यास करा. लाईक मी आता हा एक मॉडेल आहे. सो या फ्रॉम दिस आय एम लर्निंग द ॲनाटॉमी ऑफ अ ह्युमन. सो ह्याच्याने आपल्याला तुम्ही बघू शकता, ह्याच्याने तुम्हाला समजतं की हेड किती प्रपोर्शनमध्ये आहे, आपले आर्म्सचं हे दिसतंय का तुम्हाला, लाईक हिअर हे सगळं प्रपोर्शन आहे आपल्या बॉडीचं. सो ह्याचाच तुम्ही स्टडी करा, हे खूप जास्त गरजेचं आहे गाईज. आणि हे फक्त त्या पुरती नसतं, हे आपल्याला लाईफ टाईम खूप जास्त गरजेचं आहे. फक्त आपला डिझाईन म्हणजे काय, जे आपण इंटरमिजिएटमध्ये शिकलो आहे बरोबर, जे डिझायनिंग करायचं, आपण डिझाईन करायचं तसंच आहे, पण थोडंसं ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स स्टेप आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला ॲडव्हान्स अजून तुमची जी स्किल्स आहेत ते तुम्ही इंटरमिजिएटमध्ये थोडं बेसिक करत होता, हे थोडं अजून ॲडव्हान्स करायचं त्याच्या पुढे. एक जी के म्हणजे काय, म्हणजे जनरल नॉलेज, सिम्पल. ओके, ते खूप सिम्पल असं वाटतं पण तसं नसतं. GKमध्ये बरेच क्वेश्चन्स ते आपल्याला विचारतात, लाईक आर्टच्याच रिलेटेड. कन्फ्यूज होऊ नका, हे जे बेसिक क्वेश्चन्स असतात हेच तुम्हाला GKमध्ये विचारले जातात. सो त्याचा अभ्यास करा. अजून काय असतं, एक मिनटं आय नो मी व्हिडिओच्या मध्येच डिस्टर्ब करते आहे तुम्हाला आणि सॉरी त्यासाठी. पण तुम्ही माझ्या हातात एक बुक बघितली बरोबर, स्टार्टिंगला एक बुक बघितली, सो स्केचबुक. सो ती स्केचबुक ही होती. तुम्हाला समजा अशा स्केचबुक्स हव्या असतील, सो तुम्हाला मी त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इन्स्टा ID मी इथं मेन्शन करते आहे गाईज. सो तुम्ही ती बुक ऑर्डर करू शकतात त्याच्यावर. आणि मी ह्याचं प्रमोशन करते आहे का, तर हो, मी ह्याचं प्रमोशन आहे. पेड प्रमोशन आहे का, तर नाही, पेड प्रमोशन नाही आहे ह्याचं. बिकॉज ही माझ्या सरांचा ब्रँड आहे हा, इंक विंक, लाईक हिअर. ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि इलस्ट्रेशन केलं आहे ह्याच्यावर.
हे सगळे हे सरांनी केले आहेत, मंदार सर. मला जे आत्ता होते आता ही बुक जी आहे ती मला ह्याची क्वालिटी खूप जास्त आवडली आहे. बिकॉज ह्याचे जे पेजेस आहेत ते खूप सॉफ्ट आहेत आणि त्याच्याने एक स्केचिंगसाठी खूप छान आहे ही बुक. आणि USP त्याचा हे आहे, म्हणजे वेगळी का बरं आहे ही बाकीच्या स्केचबुक्सपेक्षा, की त्यांनी बघू शकता एक पेपर झाला, म्हणजे एक पेजनंतर त्यांनी एक बटर पेपर प्रोव्हाइड केलं आहे. सो त्याच्याने तुमचे जे स्केचेस आहेत लाईक ते खराब होणार नाही. तसं मी इकडे स्टार्टिंगला एक केलं होतं, तुम्हाला दाखवते. लाईक हिअर आता हे बरोबर, तर आता इथे बटर पेपर नव्हता म्हणून माझे इकडचं थोडं खराब झालं. पण नेक्स्ट जे मी काढलं आहे स्केच इथं म्हणजे त्यांनी बटर पेपर प्रोव्हाइड केला, सो त्याच्याने हे जे स्केचेस आहेत माझे ते खराब. सो इट इज अ गुड थिंग अबाउट दिस बुक. आय रिअली लाईक इट पर्सनली. सो इकडे त्यांनी त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे डिटेल्ससुद्धा देणार आहे. सो तुम्ही तिकडून बघा, तुम्हाला आवडेल ही नक्की. आणि तुम्ही विचार करत असाल यार ही मधूनच येऊन काय बडबड करून गेली, काही कळलंच नाही आणि जे कपडे वेगळे काहीतरी वेगळंच आहे. सो गाईज त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा, तो काहीतरी स्पेशल आहे. आणि मी कुठे गेले, मी आत्ता सध्या कुठे आहे, हा सस्पेन्स आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. सो त्याच्यासाठी पटकन पुढचा व्हिडिओ बघा, सो तुम्हाला कळेल की मी कुठे आले. सो गाईज त्यानंतर ॲप्लाइड आर्ट्सबद्दल आता आपण बोलूया. हे सगळा जो होता पार्ट हा सगळा CET जी एक्झाम मी तुम्हाला सांगितली त्याच्याबद्दल होतं. आता आपण ॲप्लाइड आर्ट्समध्ये म्हणजे फर्स्ट इयरला कोणते सब्जेक्ट्स असतात, सेकंड इयरला कोणते सब्जेक्ट्स असतात, थर्ड इयरला कोणते असतात आणि फोर्थ इयरला कोणते सब्जेक्ट्स असतात, आपण त्या विषयावर आपण बोलूया. ओके. सो बेसिकली फर्स्ट इयरमध्ये आम्हाला कोणते सब्जेक्ट्स होते ते तुम्हाला आता मी सांगेन. फर्स्ट इयरमध्ये आम्हाला होतं ड्रॉइंग. मी बुकासाठी घेते. फर्स्ट इयरमध्ये होते ड्रॉइंग, कॅलिग्राफी, 2D अँड 3D डिझाईन, नंतर टायपोग्राफी, पर्स्पेक्टिव्ह, पोस्टर डिझाईन. सगळं डोक्यावरतून गेलं का? लेट मी एक्सप्लेन. ड्रॉइंगमध्ये बेसिकली आम्हाला जे नेचरचे ऑब्जेक्ट्स आहेत आपले, नंतर आपले जे मॅनमेड ऑब्जेक्ट्स आहेत त्या बेसिकली ते प्रोडक्ट्स होते आम्हाला ड्रॉइंग सब्जेक्ट्समध्ये. सो सब्जेक्ट आहे माझा कॅलिग्राफी. सो कॅलिग्राफीमध्ये बेसिकली आम्हाला काय शिकवलं गेलं, आम्हाला सगळे स्ट्रोक्स कसे असतात, हाऊ टू हँडल अ कॅलिग्राफी पेन आणि कसा यूज केला जातो, नंतर कॅलिग्राफी कुठे यूज केले जाते हे आम्हाला सगळं मी शिकवलेलं कॅलिग्राफीमध्ये फर्स्ट इयरमध्ये. सो थर्ड सब्जेक्ट वॉज माय 2D अँड 3D डिझाईन. सो 3D डिझाईनमध्ये आम्हाला बेसिकली एक 3D मॉडेल करायला लावलं होतं. सो ते तुम्ही जसं म्हणजे आता ते मी नाही सांगू शकत काय सांगते तुम्हाला, बट 2D डिझाईनमध्ये म्हणजे आपली बेसिकली जी डिझाईन आहे आपण जे इंटरमिजिएटमध्ये नंतर आपल्या CETमध्ये आणि आता आपण इकडे ते सेम नसणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स असणार आहे 2D डिझाईन. सो या बेसिकली ते घेतलं जातं 2Dमध्ये. आणि नंतर आहे टायपोग्राफीमध्ये आपले जे फॉन्ट्स असतात वेगळे टाईपचे फॉन्ट्स असतात. सो बेसिकली ते आपल्याला बेसिक नॉलेज दिलं जातं फर्स्ट इयरमध्ये टायपोग्राफीचं. तो सब्जेक्ट होता आम्हाला. नंतर होता पोस्टर डिझाईनमध्ये बेसिकली आपण जे पोस्टर्स बघतो बाहेर राईट, तर त्याचं डिझाईन कसं केलं जातं, म्हणजे प्लेसमेंट असतं, एक लेआउट बनवलं जातं. सो लेआउट कसा हवा तर ते शिकवलं जातं. सो या आणि थेरीचे पण सब्जेक्ट्स असतात. असंच नाही की हे सगळे प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स, हे सगळे प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत काही. आणि थेरीचे सब्जेक्टमध्ये 2 सब्जेक्ट्स असतात आम्हाला बेसिकली. तो पहिला आहे हिस्ट्री ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन, लाईक आपण व्हिज्युअल कम्युनिकेशन फर्स्ट सब्जेक्ट. अँड सेकंड सब्जेक्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट्स ऑफ आर्ट्स अँड आयडियाज. फर्स्ट इयरचं तुम्हाला पूर्ण PDF आहे माझ्याकडे, मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकतात. नंतर बघा, आता बघू नका, नंतर बघा कारण की पूर्ण नीट ऐकून घ्या माझं. त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला फर्स्ट इयरचं, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर 4 वर्षांचं डिस्क्रिप्शनमध्ये PDF सेंड करते. त्याचे सिलॅबस आहे मेन, की त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स कसे असतात आणि कसे किती मार्क्सचे सब्जेक्ट्स आहेत हे सगळं दिलेलं आहे. सो मी PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, यू कॅन चेक इट. सो या सो सेकंड इयरमध्ये
सेकंड इयरमध्ये आम्हाला सब्जेक्ट्स होते ड्रॉइंगमध्ये आम्हाला बेसिकली फक्त लाईक फर्स्ट इयरमध्ये जसं प्रोडक्ट्सचे होते, नेचरचे ऑब्जेक्ट्स होते तसे नव्हते. सेकंड इयरमध्ये आम्हाला ह्युमन स्टडी होता डायरेक्ट, एक लाईट स्केचिंग. इट वॉज इलस्ट्रेशनच्या असाइनमेंट्स माझ्या खूप चांगल्या झाल्या त्या सेकंड इयरच्या, खूप मस्त, म्हणजे मला खूप जास्त आवडल्या त्या. सो इलस्ट्रेशन बेसिकली काय असतं? इलस्ट्रेशन म्हणजे बेसिकली ह्याच्यात हा वर्ड खूप लोकांना माहिती नाही आहे आणि थोडा नवीन आहे, राईट? सो इलस्ट्रेशन इज बेसिकली अ व्हिज्युअल कम्युनिकेशन. जसं आपण आता फॉर एक्झाम्पल व्हिज्युअल कम्युनिकेशन ऑर अ ड्रॉइंग फॉर्मॅटमध्ये ज्या गोष्टी आपण ज्या कम्युनिकेट करू शकतो एकमेकांशी, त्याला इलस्ट्रेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता इफ आय एम नॉट टॉकिंग लाईक आता टॉम अँड जेरी, टॉम अँड जेरी इज द बेस्ट एक्झाम्पल. सॉरी फॉर दॅट. टॉम अँड जेरी इज द बेस्ट एक्झाम्पल. लाईक टॉम अँड जेरीमध्ये जे टॉम अँड जेरी आहे ते एक इलस्ट्रेशन फॉर्ममध्येच आहे, ते एक इलस्ट्रेशन आहे. जे ते बोलत नाही, ते फक्त त्यांच्या ॲक्शन्सनी आणि तुम्ही त्याच्या फक्त त्या मोशन, तो एक म्हणजे एक व्हिडिओ आहे, पण ते आधी जे करतात, जे स्केचेस करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्याशी बोलते, तर मी बोलताना माझे काय जे एक्सप्रेशन्स असतात का काय हावभाव आहेत, माझे जे ॲक्शन्स आहेत, त्याच्याने समजतं तुम्हाला की मी बोलते तुमच्याशी. सो हेच फक्त एक ड्रॉइंगच्या फॉर्मॅटमध्ये असतात, त्याला इलस्ट्रेशन म्हणतात. फोर्थ वॉज माय फेवरेट सब्जेक्ट वॉज माय फोटोग्राफी. ज्यांनी मला इन्स्टावर जे फॉलो करतात त्यांना माहिती की माझं एक फोटोग्राफीचं अकाउंट आहे. सो गाईज हिअर इज द, मी परत युजर नेम देते, माझा पटकन फॉलो करा माझ्या फोटोग्राफीच्या अकाउंटला. पण जसं तुम्ही माझ्या अकाउंटला फॉलो केलं आहे, पण तरी माझ्या फोटोग्राफीच्या अकाउंटला पण फॉलो करा. तुम्ही बघू शकतात माझे फोटोग्राफी स्किल्स पण खूप चांगले आहेत. ओके या. सो फोटोग्राफी आम्हाला सब्जेक्ट होता गाईज. नंतर होता व्हिज्युअलायझेशन म्हणजे बेसिकली काय तर व्हिज्युअलायझेशन हा पण थोडा नवीन असेल काही लोकांसाठी, ज्यांच्यासाठी ही फील्डच खूप नवीन आहे. सो व्हिज्युअलायझेशनमध्ये बेसिकली आपण जे पोस्टर्स बनवतो, लाईक ॲडव्हर्टाइजमेंटचे पोस्टर्स असतात. सो त्याच्यामध्ये व्हिज्युअल आपण कसं वापरलं जातं, म्हणजे करायला हवं, हे सगळे जे असतात त्या गोष्टी त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये घेतले जातात. जे आहे आमचा यू आय मीन्स युजर इंटरफेस. आणि नंतर होता आयडेंटिटी डिझाईन अँड कम्युनिकेशन डिझाईन. सो या. आणि थेरी सेकंड इयरला पण थेरी असते गाईज. ओके, सगळ्या वर्षी थेरी असते, बट थेरीचे पण मार्क्स तेवढेच हे असतात, इन्क्ल्यूड केले जातात जेवढे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात. सो गाईज असं समजू नका की हां आम्ही फक्त प्रॅक्टिकलचा अभ्यास करू जास्त, थेरी कोण करत आहे जाऊ दे. पण नाही, थेरीला तेवढंच इम्पॉर्टन्स आहे जेवढं तुम्ही प्रॅक्टिकलला देता. मी माझ्या ह्याच्याने मी सांगते, मी थेरीला पण तेवढाच इम्पॉर्टन्स देते, म्हणजे मी जास्त थेरीला इम्पॉर्टन्स देते, प्रॅक्टिकलला पण करते. म्हणजे मी असं नाही की प्रॅक्टिकल हे नसतात, प्रॅक्टिकल्स पण तेवढंच कंपल्सरी आहेत. सो तुम्ही तेही करा. सो थेरीचे सब्जेक्ट्स आम्हाला सेकंड इयरला जे होते, सो दे वॉज हिस्ट्री ऑफ आर्ट डिझाईन, नंतर कम्युनिकेशन डिझाईन. दिस 2 सब्जेक्ट, फक्त 2 सब्जेक्ट असतात थेरीचे सेकंड इयरला, प्लस 2 सब्जेक्ट असतात आम्हाला. आणि नंतर आहे थर्ड इयर. नंतर येतं आपलं थर्ड इयरचे सब्जेक्ट मी तुम्हाला दाखवते. सो थर्ड इयरमध्ये आम्हाला फर्स्ट इट वॉज कॅम्पेन डिझाईन. व्हॉट इज कॅम्पेनबद्दल तुम्हाला आता मी खूप डिटेलमध्ये आता मी तुम्हाला बोर नाही करत, मी फक्त सब्जेक्ट सांगते. बट थर्ड इयरमध्ये आम्हाला सब्जेक्ट्स होते कॅम्पेन डिझाईन, डिझायनिंग ब्रँड एक्सपिरियन्स, रिटेल एक्झिबिशन, पब्लिकेशन डिझाईन, स्टोरी टेलिंग अँड स्पेशलायझेशन माझं जे आहे इलस्ट्रेशन. सो काही स्पेशलायझेशनबद्दल मला तुम्हाला थोडंसं स्पेसिफाय करायचं आहे की थर्ड इयरमध्ये तुम्ही जेव्हा ॲप्लाइड आर्ट्समध्ये ॲप्लाय करतात, तर त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन तुम्हाला घ्यावं लागतो थर्ड इयरमध्ये. सो त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स असतात, लाईक इलस्ट्रेशन, UI डिझाईन, नंतर असतं फोटोग्राफी, त्यानंतर असतो व्हिज्युअलायझेशन, त्यानंतर आहे कॅलिग्राफी. हे सब्जेक्ट्स असतात गाईज तुम्हाला बेसिकली. तर ह्या सब्जेक्टमधून तुम्ही तुमचा स्पेशलायझेशन सब्जेक्ट चूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ह्या 3 वर्षात तुम्हाला समजून जाते की मी कशात चांगली आहे आणि मी माझं 4th इयर म्हणजे माझं लास्ट इयर मी कशात करावं. सो आता बेसिकली मी जशी 4th इयरमध्ये आहे, आत्ता मी जस्ट पास आऊट झाले, माझा आत्ता रिझल्ट होता थर्ड इयरचा. अँड
I have scored 68% and in first class, so like good. Oh my god! Wow! So yeah, so now I'm in 4th year guys. So basically आता 4th year मध्ये काय असतं मी हे पण तुम्हाला सांगते. बेसिकली मला एवढे सब्जेक्ट्स काय आहेत आम्हाला आता ते एवढं काय त्याचं माहिती नाही आहे, पण तरी तुम्हाला एक बेसिक सांगते मी. आम्हाला आता सध्या जसं इंटर्नशिप करायला लागते. सो गाईज इंटर्नशिप ही महत्त्वाची असते. 4th इयरला तुम्ही जेव्हा जाता तुम्हाला इंटर्नशिप ही करावी लागते. इंटर्नशिप करायची म्हणजे काय असतं, तुम्हाला बेसिकली कोणत्या पण कंपनीमध्ये तुम्ही जे शिकले आहात 3 वर्ष तुम्ही जे जे गोष्टी शिकल्या आहेत डिझायनिंगच्या पार्टमध्ये ते तुम्हाला फक्त अप्लाय करायचे असतं. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही एक ग्राफिक डिझायनर म्हणून पण तुम्ही एक इंटर्नशिप करू शकता. तुम्हाला बेसिकली कोणत्या पण कंपनीमध्ये जॉब करावा लागतो लाईक 3 मंथसाठी. दॅट्स इट. सो त्यानंतर 4th इयरमध्ये आम्हाला आत्ता सध्या तरी इंटर्नशिप करावी लावली आहे. सो मी ती करते आहे. आणि नंतर आम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये पण बोलवलं जातं आणि त्याचे पण एक्झाम्स असतात आम्हाला. आणि जे इलस्ट्रेशन आता मी घेतलं आहे स्पेशलायझेशन सब्जेक्ट त्याच्यामध्ये थोडीशी आम्हाला एकच आय गेस सब्जेक्ट असतो आम्हाला. तर त्याच्यामध्ये आम्हाला तो पूर्ण एक्सप्लेन करायला लागतो. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या दाखवायला लागतात. इलस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये मी सगळ्या गोष्टी प्रेझेंट करेन. या कोणता पण ब्रँड घेऊन त्या गोष्टी एक्सप्लेन करायला लागतात. सो बेसिकली 4th इयरमध्ये आय गेस हे सब्जेक्ट्स असतात. आणि या सो दिस येस गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला समजा हा व्हिडिओ फायदेमंद झाला असेल तर प्लीज खूप लोकांसोबत शेअर करा. कारण की आता सध्या जसं 12th चा रिझल्ट लागला आहे तर सो 12thच्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त गरजेचा आहे गाईज. सो खूप लोकांना शेअर करा हा व्हिडिओ. कारण की त्यांचा आता लाईक काय फील्ड चूज करणार आहे ते, म्हणून त्यासाठी हा माझा व्हिडिओ आय गेस कुठेतरी युजफुल होऊ शकतो तुमच्यासाठी. सो नक्की खूप लोकांपर्यंत शेअर करा. आणि या आय होप की मी तुम्हाला थोडं मोटिवेट केलं असेल या व्हिडिओमधून आणि थोडे तुम्हाला लाईक करिअर गायडन्स तुम्हाला मिळाला असेल की हां ही फील्ड किती गरजेची आहे. अँड गाईज आय वॉन्ट टू टेल यू समथिंग इज दॅट की मी हे जे करिअर घेतलं आहे ना तो त्याच्यामधून आपला जो लोगो आहे द वाईब्सचा लोगो राईट हिअर येस तो तिथूनच क्रिएट झालेला आहे का तिथूनच मला आयडिया मिळाली आहे. सो हे जे मी घडली आहे आत्ता जे तुमच्यासमोर उभी हे माझ्या आय गेस मी माझ्या करिअरमुळे. कारण की ह्या फील्डमुळे मला खूप नवीन गोष्टी कळल्या आणि स्वतःला कसं ॲडव्हर्टाईज करायचं यूट्यूबवर कसं स्वतःला प्रेझेंट करायचं ह्या गोष्टी सगळ्या मला आय गेस माझ्या करिअरमुळे जास्त घडल्या. सो या अँड इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं करिअर चूज करतात लाईफमध्ये बिकॉज इट चेंजेस यू ॲज अ पर्सन. वॉट आय पर्सनली थिंक इन माय सेल्फ की या इट पर्सनली चेंजेस यू ॲज अ पर्सन. सो या अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल आणि नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अँटिल दन बाय बाय.